मंत्रिमंडळामध्ये आमच्या सिंधुदुर्ग वासियांसाठी अतिशय महत्त्वाचा एक निर्णय झालेला आहे। आमचा चिपी विमानतळ जो विमानतळ काही काळापासून काही तांत्रिक कारणामुळे बंद होता, मग त्या बाबतीमध्ये खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य राणे साहेब हे सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत होते। केंद्राचे जे एव्हिएशन मंत्री आहेत रेड्डीजी, त्यांच्याकडे सातत्याने त्यांच्याशी पाठपुरावा केला आणि VGF स्कीमच्या अंडर व्हायबिलिटी गॅप फंडिंग या अंतर्गत या विमानतळाला लवकरात लवकर सुरू करावं, कायमस्वरूपी सुरू करावं या दृष्टिकोनातून केंद्राची मान्यता सन्मान्य राणे साहेबांनी आणली आणि ते केंद्रीय मंत्रींनी संबंधित खात्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ना ते पत्र गेल्या आठवड्यात त्यांनी लिहिलं आणि मग ह्या मंत्रिमंडळामध्ये त्या बाबतीमध्ये निर्णय झाला आणि आता चिपी विमानतळाचा मार्ग कायमस्वरूपी मोकळा झालेला आहे। VGF स्कीमच्या अंतर्गत त्या ज्या काही सवलती आम्हाला चिपी विमानतळाला उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। आता ती प्रक्रिया तत्वता मान्यता आणि मग आता ती प्रक्रिया सुरू होऊन लवकरच आमचा चिपी विमानतळ हे कायमस्वरूपी लोकांसाठी, आमच्या कोकणवासियांसाठी, पर्यटकांसाठी, चाकरमान्यांसाठी हा सुरू होणार आहे। यासाठी मी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पूर्ण राज्य मंत्रिमंडळाचं, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळाचं सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून आभार मानतो। नाईट लँडिंग हा एक इश्यू होता आणि काही ठिकाणी इंटरनॅशनल गोवा एअरपोर्टला जास्त वाहतुकीला परमिशन दिली जात होती, यातलं काय? बघा, नाईट लँडिंगची अडचणच या VGF मुळे होती। आता इंडिगोशी आमचं बोलणं झालेलं आहे, एअर अलायन्स तिथे विमान तिथे उडतच होतं, त्याच पद्धतीने अन्य आता जे काही ज्या कंपन्या आहेत, ऑपरेटर कंपन्या आहेत, त्याही आता ह्या VGF मुळे आता आमच्या सिंधुदुर्ग चिपी विमानतळाकडे यायला सुरुवात करतील आणि त्यामुळे हा निर्णय होणं महत्त्वाचं होतं आणि जो निर्णय वर्षानुवर्षी प्रलंबित होता, आता VGF अंतर्गत आमच्या चिपी विमानतळ आल्यामुळे आता पुढचे सगळेच अडचणी आता दूर झालेल्या आहेत। या गणपतीमध्ये जास्त होतील काय फ्लाइट? या गणपतीमध्ये तो आता आज राज्य मंत्रिमंडळाचा आम्हाला परवानगी मिळालेली आहे, ती प्रक्रिया सुरू झालेली आहे। माझा प्रयत्न आहे की गणपती उत्सवाच्या मध्येच ह्या पद्धतीचे अगर विमान सेवा सुरू झाली तर चाकरमाने अजून मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या इकडे येतील। आजच्या बेस्टचे युनियनचा निकाल काय तुम्ही अपेक्षित करताय? तो आता आमच्या प्रसाद लाडजींच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने BSTच्या कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी निवडणूक लढवलेली आहे। आता बघू, दुपारपर्यंत निकाल लागेल, पण एकंदरीत पूर्ण वातावरण पाहिल्यानंतर कोविड भत्ता जो वर्षानुवर्ष BSTच्या कामगारांची जो जुनी मागणी होती तो आमच्या राज्य सरकारने पूर्ण केलेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे BSTच्या कामगारांनी पतपेढीची सगळ्या चाव्या किंवा जबाबदारी आमच्या प्रसाद लाडजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलला देतील। कोकणामध्ये मुसळधार पाऊस आहे, कोकणामध्ये मुसळधार पाऊस सध्या पडतो आहे, तुम्ही कोकणात पालकमंत्री आहात सिंधुदुर्ग, काय सध्याची स्थिती आहे? कुठल्या भागामध्ये तुमच्याकडे जास्त पाऊस? बघा, आमच्या जिल्ह्यामध्ये मी काही दिवसापासून आदरणीय आमचे जिल्हाधिकारी आणि सगळ्याच अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे। काही भागामध्ये पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साचण्याची परिस्थिती आहे, काही रस्ते बंद होण्याचे प्रकार आहेत, पण आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा सांभाळण्याची सवय तशी चांगल्या पद्धतीने आहे, आम्ही तयारीमध्ये आहोत आणि म्हणून कोकणवासियांना, आमच्या सिंधुदुर्ग वासियांना कमीतला कमी त्रास होईल, त्यांना कुठेही जनजीवन विस्कळीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होणार नाही। आमची डिझास्टर मॅनेजमेंटची टीम असो आणि आमची जिल्हा प्रशासन म्हणून पूर्ण टीम आम्ही सज्ज आहोत। प्रत्येक मिनिटाची माहिती आम्ही एक दुसऱ्याला देतो आहोत, म्हणून कुठलाही त्रास
आमच्या सिंधुदुर्ग वासियांना होणार नाही याची पूर्ण काळजी आम्ही जिल्हा प्रशासन म्हणून आणि पालकमंत्री म्हणून आम्ही घेत आहोत. गणपतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये चाकरमानी तुमच्याकडे आता येतील, त्यामुळे रस्त्यांची देखील दुरवस्था होताना पाहायला आमच्या पावसाळ्यामध्ये रस्ते खराब होण्याचे प्रमाण आमच्याकडे होतात, पण त्याचबरोबर खड्ड्या भरण्याची पण प्रक्रिया आमच्या इकडे सुरू आहे. पावसाळी डांबर असो, जांबा दगड असो, ज्याच्यानी पण खड्डे कमीतल्या कमी लोकांना अनुभवायला भेटतील त्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे. आता कोकणामध्ये आम्हाला सातत्याने 7 ते 8 महिने वर्षभरातले पाऊस असल्यामुळे गेल्या वर्षी तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस होता, म्हणून कोकणामध्ये रस्त्यांचा प्रश्न निर्माण होतोच, पण त्याच्यावरही तोडगा आम्ही सातत्याने काढण्याचा प्रकार सुरू आहे. मी आता 24 आणि 25 पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रवास करून जिथे आमचे सगळे PWDचे अधिकार, जिल्हा परिषदचे बांधकाम विभागाचे अधिकारी आणि आमच्या हायवेचे अधिकारी यांना घेऊन पूर्ण जिल्ह्याचा कानोकोपऱ्याचा दौरा मी स्वतः करणार आहे, जेणेकरून जेव्हा चाकरमाने आपल्यासारखे आमच्या जिल्ह्यामध्ये येतील तेव्हा गणेश उत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला गावोगावी जाण्यासाठी कमीतला कमी त्रास व्हावा या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. मैडम ये खत्म करतो फिर हिंदी के बाद नहीं. आज आमचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी ही माहिती आपल्याला दिलेलीच आहे, पण हा प्रश्न तसा आमच्या सिंधुदुर्ग वासियांसाठी, वेंगुर्ला वासियांसाठी फार जुना आहे आणि त्यासाठी सर्वात याचं श्रेय खरं कोणाला द्यायचं असेल तर आमदार दीपक केसरकर साहेबांना दिलं पाहिजे. ते सातत्याने यासाठी प्रयत्न करत होते. तेही गेल्या आठवड्यात जेव्हा महसूल मंत्री साहेब जेव्हा आमच्या जिल्ह्यामध्ये आलेले तेव्हा त्यांनी त्याच्यासाठी आग्रह धरला. आज कॅबिनेटमध्ये तो विषय आणला आणि गवळीवाड्यातले जे आमचे ग्रामस्थ आहेत ते वर्षानुवर्ष बिचारा त्या प्रश्नासमोर म्हणजे ते लढा देत होते, त्याला खऱ्या अर्थाने आमच्या देवाभाऊच्या सरकारने न्याय दिलेला आहे. यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना आणि आमच्या महसूल मंत्री साहेबांना सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून मनापासून आभार मानतो आणि दीपक केसरकरजींना पण त्यांनी जे काय लढा दिला त्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो. संजय राऊत आजच्या पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहावरती टीका करताना पाहिला. हो, त्यांना संजय राजाराम राऊतला त्यासाठी पगारच त्यासाठी भेटतो, त्याच्यासाठी तुम्हाला पगार भेटतो. आणि आता सणासुदीचे दिवस आहेत म्हणजे बोनसचे दिवस आहेत आणि मग ते भेटल्याशिवाय बोनसही आपल्याला भेटणार नाही याची चांगली जाणीव संजय राजाराम राऊतला असल्यामुळे त्याला त्याचं काम मिळून त्याचं घर चालणार कसं असं अडचण आणू नका त्याला. मैडम बोलिए. चीपी हमारा सिंधुदुर्ग में जो हमारा चीपी एयरपोर्ट है उसके बारे में हमारे स्टेट कैबिनेट ने महत्वपूर्ण निर्णय लिया है. वायबिलिटी गैप फंडिंग VGF स्कीम के अंतर्गत हमारे चीपी विमानतल हमारे एयरपोर्ट को उसको 100% उसको सहूलत देने का निर्णय आज हमारे कैबिनेट ने लिया है. उसके वजह से हमारे इस एयरपोर्ट के लिए जो कुछ सामने हमको परेशानी आ रही थी वो सारी की सारी परेशानी अभी दूर हो गई है और आगे जाके नाइट लैंडिंग की फैसिलिटी शुरू होगी और इंडिगो जैसे बड़े से बड़े ऑपरेटर अभी हमारे चीपी एयरपोर्ट पे आके हमारे लोगों को सेवा दे सकते हैं. सर, मुंबई के साथ साथ कोकण में भारी बारिश हो रही है, आप गार्डियन मिनिस्टर है, कैसी परिस्थिति? देखिए, सिंधुदुर्ग का गार्डियन मिनिस्टर होने के नाते वहाँ के जो यहाँ जो बारिश की वजह से जो परिस्थिति हुई है उसके बारे में हम सब चीज़ के ऊपर मिनट टू मिनट हमारे कलेक्टर, हमारे सभी अधिकारी एक दूसरे के टच में है. हमारे डिजास्टर मैनेजमेंट टीम अलर्ट पे है. कोई भी किधर भी परेशानी हो तो हमारा डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन हो और हमारी सरकार वो परेशानी दूर करने के लिए हम लोग तैयार हैं. सर, गणेशोत्सव के लिए स्पेशल ट्रेन चलाई जाने वाली है, अभी सीएम ने बताया, कैसे हेल्पफुल रहेगी ये 367 ट्रेन? देखिए, ऐसा है कि हमारे भारतीय जनता पार्टी हो या हमारे राज्य सरकार के माध्यम से बहुत बड़े पैमाने पे ये ट्रेन हमारे कोकण वासियों के लिए, जिनके लिए गणेश उत्सव ये त्यौहार ये सबसे बड़ा त्यौहार होता है और उसके लिए ट्रेन्स भी छोड़ने वाले हैं. हमारे माध्यम से जल्द ही रोरो सर्विस भी चालू होने वाली है. अभी हम लोग ने मतलब एयरपोर्ट के लिए भी परमिशन दे दिए हैं. इसलिए कोकण की सेवा करने के लिए हमारी महायुति की सरकार 24 घंटा काम कर रही है. थैंक यू, धन्यवाद. कुठे उपस्थित झालाय?
तुम्ही गाळाच्या संदर्भात काम झालं नाही, व्यवस्थित काम भ्रष्टाचाराचं आणि तेच कारण आहे गाळ उपसन झाल्यामुळे आज मिठी नदीच्या अशा. पण मिठी नदीतून ज्यांनी कोण काय पैसे खाल्ले त्यांना तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे. जे सगळीकडे म्याव म्याव करत फिरतायत, मांडीवर डिनोला घेऊन फिरतायत, त्यांना विचारलं पाहिजे. नाईट लाईफ थोडी कमी साजरी केली असती तर आज मिठीचा त्रास झाला नसता ना. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू, नमस्कार.